नमस्कार, मी एज्युरिक हबची संचालिका तुम्हा सर्वांचे स्वागत करते. एज्युरिक हब म्हणजेच एज्युकेशनल रिक्वायरमेंट हब. आमच्या या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, पालक व शैक्षणिक संस्था व त्यांच्या गरजा आणि शैक्षणिक क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या सुविधा यांचा समन्वय साधणे हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, करिअरची निवड करताना अनेक क्षेत्रे आपल्या नजरेसमोर असतात. पण पुरेशा माहिती अभावी आपण बऱ्याचदा योग्य ते करिअर निवडू शकत नाही. अनेक अडचणी आणि प्रश्न निर्माण होत असतात. म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर पोलीस भरती परीक्षा याबद्दलचं कशा स्वरूपात होतं याबद्दलचं मार्गदर्शन तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. आणि हे मार्गदर्शन करणार आहेत श्री करिअर अकॅडमीचे संचालक श्री अशोक बाबर सर. सरांनी आतापर्यंत 2400 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशस्वीरित्या ते पोलीस भरतीमध्ये कार्यरत आहेत. तर आणि आतापर्यंत आम्ही आमच्या या एज्युकेशनल रिक्वायरमेंट हबच्या वतीने एम-पी-एस-सी करिअर गायडन्स, यू-पी-एस-सी करिअर गायडन्स आणि बँकिंग सेवा आणि एस-एस-सी मार्गदर्शन सुद्धा आम्ही केलेलं आहे. आणि म्हणूनच आजचा हा आपला करिअर मेळाव्या अंतर्गत आम्ही पोलीस भरती मार्गदर्शन घेत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहेत की आपले माईक म्यूट करावेत आणि आपले काही जे प्रश्न असतील ते सरांना शेवटी चॅट बॉक्समध्ये लिहून विचारावेत. धन्यवाद. मी श्री अशोक बाबर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मला वाटते सगळे अकॅडमीचेच विद्यार्थी आहेत, एक दोन विद्यार्थी बाहेरचे आहेत. असो तर पहिलं पोलीस भरती म्हणजे काय, शैक्षणिक पात्रता काय, शारीरिक पात्रता काय. आता पहिलं काही गोष्टी आपण पहिलं पाहूया की शैक्षणिक पात्रता पोलीस दलात भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असते. कोणाला माहिती आहे का आपल्यापैकी? 12वी पास. 12वी पास पाहिजे. छान. अजून काय? बघा, 12वी पास पाहिजे कोणत्याही शाखेचा, तो सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल तरी चालेल, किंवा डिप्लोमा केलेला 3 वर्षाचा कोर्सवाला असेल, पूर्ण पास असेल तरी तो चालतो विद्यार्थी. आता एखादा विद्यार्थी 8वी नापास आहे, बघा महत्वाचं शैक्षणिक पात्रतेमध्ये, एखादा विद्यार्थी 8वी नापास आहे आणि त्यांनी यशवंतराव विद्यापीठातून 10वी पास केलेला आहे, 12वी पास केलेला आहे आणि एफ-वाय पास केलेला आहे, असा विद्यार्थी पोलीस भरती करू शकतो. लक्षात ठेवा, आपल्याकडून असे विद्यार्थी पोलीस झालेले आहेत. लक्षात ठेवा, एफ-वाय पास पाहिजे. 12वी पास यशवंतरावला नाही चालत, एफ-वाय पास लागतं. लोकमान्य टिळक विद्यापीठ असेल, मान्यता प्राप्त जर विद्यापीठ असेल तर त्याचं 12वी पास चालतं. लक्षात ठेवा. ही आली शैक्षणिक पात्रता. आता येते आपली शारीरिक पात्रता, की एखाद्या विद्यार्थ्याला उभं राहायचं असेल तर पोलीस भरती म्हटलं की पहिली उंची आली. मुलांसाठी उंची येते 165 सेंटीमीटर आणि मुलींसाठी येते 155 सेंटीमीटर. मग आता काय कधी कधी एखादा विद्यार्थी एखादा सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कमी असतो, मग तो चालतो. कसा काय चालतो? तर त्याचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल. बघा, जर स्पोर्ट्सवाला कॅन्डिडेट असेल तर त्याला 2.5 2.5 सेंटीमीटर उंची चालते, पण त्याचा तो स्पोर्ट्सचं जे सर्टिफिकेट आहे ते ग्राह्य असलं पाहिजे. कुठल्या तरी शाळेचं खेळलेलं आहे आणि ते शाळेत सर्टिफिकेट चालत नाही, म्हणजे मान्यता प्राप्त जे पुण्याला बालेवाडी आहे की आपल्या ह्याची क्रीडा संकुल, की त्या ठिकाणचं किंवा एका ज्या खेळाचं सर्टिफिकेट आहे ते विधिवत मान्यता प्राप्त असलं पाहिजे, तरच तुम्हाला उंचीमध्ये सूट मिळते, अन्यथा नाही. बघा पुन्हा सांगतो, मुलांची उंची 165 सेंटीमीटर आणि मुलींची उंची आली 155 सेंटीमीटर. मुलांना छाती फुगवणे आहे, 78 सेंटीमीटर पाहिजे. छाती फुगून 5 सेंटीमीटर 5 इंच फुगली पाहिजे, म्हणजे 83 सेंटीमीटर. जर छाती फुगली नाही तर मग मात्र त्याला अपात्र करू शकते. मुलींना छातीचं किंवा मुलींना वजनाचा कोणताही निकष लागू होत नाही. लक्षात ठेवा. अनेक वेळा विद्यार्थ्यांना वाटतं अरे वजनाचा काहीतरी असेल पोलीस भरतीला, वजनाचा काही संबंध नाहीये. मुख्य म्हणजे उंची महत्वाची असते. झालं. आता आपण कागदपत्रे बघूया. आता तुम्ही झाले 12वी पास आहात, आता कागदपत्र काय? तर प्रत्येकाच्या कास्टनुसार त्यांची कागदपत्रे लागतात. एखादा विद्यार्थी एस-सी, एस-टी, ओबीसी मध्ये परत एन-टी, ए-बी-सी-डी, ओपन मध्ये विद्यार्थी येतात, मुले मुली, या सगळ्यांचे पेपर्स कोणकोणते? तर सगळ्यात पहिलं महत्वाचा पेपर असतो
तो डोमेसाईल. डोमेसाईल कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याला डोमेसाईल हे लागतच, लक्षात ठेवा. प्रत्येक विद्यार्थ्याला डोमेसाईल लागतच. विद्यार्थी 10वी-12वी पास मार्कशीटचं झेरॉक्स ओरिजिनल, लक्षात ठेवा. 10वी-12वी पास पाहिजे, 10वी-12वी बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे. शाळेचा दाखला, जर तो विद्यार्थी FY ला आहे, मग अशा वेळेला त्याला दाखला मिळणार नाही, मग त्याचा बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल. शाळेचा दाखला किंवा शिकत असलेल्या कॉलेजचा बोनाफाईड. अगोदर काही ते 2-3 वर्षापूर्वी काढलेला चालत नाही. त्या वर्षी तिथे शिकत आहे त्या वेळेचा, त्या महिन्याचा, 5-6 महिन्याच्या त्या अंतरामधलाच तो बोनाफाईड चालतो, जुना चालत नाही, लक्षात ठेवा. आलं. पहिलं काय सांगितलं? 10वी-12वी मार्कशीट, 10वी-12वी बोर्ड सर्टिफिकेट, शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड. शक्यतो जन्म दाखला असतो प्रत्येकाकडे, जन्म दाखला असला तर अतिउत्तम. आता नंतर येतं डोमेसाईल. डोमेसाईल वरती एक वाक्य असतं, एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल, असाच पेपर चालतो. कधी कधी काही काही विद्यार्थ्यांना रहिवासी पेपर म्हणून मिळतो, आणि तो तुम्हाला जेव्हा अपात्र तिथे कागदपत्र पडताळणीमध्ये, छाननीमध्ये तुम्हाला जेव्हा अपात्र करतात, तेव्हा लक्षात येते की ते पेपर चुकलेले आहेत. तर पेपरवरती सरळ सरळ एज, नॅशनॅलिटी, डोमेसाईल असा स्पष्ट उल्लेख पाहिजे, तो पेपर चालतो. एकदा डोमेसाईल काढलं की ते 15 वर्ष चालतं, प्रत्येक वर्षी काढायची गरज नाही. जसं आता कोणते पेपर दरवर्षी काढावे लागतात? तर नॉन क्रिमिलियर, लक्षात ठेवा. आता नॉन क्रिमिलियर, आता याच्यानंतर येतो जातीचा दाखला. जातीचा दाखला हा प्रत्येकाला कंपल्सरी आहे. MSCIT सर्टिफिकेट कंपल्सरी केलं आता सरकारने. पहिलं कसं होतं, एखाद्या विद्यार्थ्याकडे MSCIT सर्टिफिकेट नाहीये, तो जॉईनिंग केल्यानंतर 3 वर्षाच्या आतमध्ये त्याला त्या लागायचा पेपर. तर आता प्लीज माईक चालू आहे, त्यांनी माईक प्लीज बंद करा, प्लीज माईक बंद करा. MSCIT सर्टिफिकेट आता कंपल्सरी केलेलं आहे. नंतर येतं ड्रायव्हिंग लायसन्स. ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आता कंपल्सरी केलं, ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा लागतं, पण कदाचित आता यावेळेला काय सांगतील की 1 वर्षामध्ये तुम्ही घेऊ शकता. लवकर निघ. आता जातीच्या दाखल्यामध्ये सांगतो तुम्हाला, जातीच्या दाखल्याबरोबर निघ ना बाबा. हॅलो, माईक म्यूट करा. कोणाचं माईक चालू आहे? सर आवाज येत नाही सर, कोणतरी बोलतोय. अरे तेच ना, तेच बघतोय कोण बोलतोय ते. त्यांना गीतांजली कोण आहे? गीतांजली, प्लीज माईक बंद करा रे. सॉरी. आता जातीच्या दाखल्यामध्ये आलो की प्रत्येकाला जातीचे दाखला कंपल्सरी आहे. आता नॉन क्रिमिलियर ही एक काय भानगड आहे? मी आता जवळजवळ 2007 पासून पोलीस भरती प्रक्रिया बघतोय. अनेक विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियरचाच अर्थ माहित नाही. त्यांना वाटतं की नॉन क्रिमिलियर म्हणजे पोलीस स्टेशनचं NOC सर्टिफिकेट किंवा मुख्यालयाचं NOC सर्टिफिकेट. तर नाही, नॉन क्रिमिलियर हे जातीच्या दाखल्यावर मिळतं. आता हे कोणाला लागत नाही. SC आणि ST, SC ST या मुला मुलींना नॉन क्रिमिलियर लागत नाही, बाकी सगळ्यांना. आता ओबीसी मध्ये ओबीसी वाला लागतं. NT, ABCD यांना नॉन क्रिमिलियर लागतं, आणि दरवर्षी त्यांचं जे नॉन क्रिमिलियर आहे त्या सर्टिफाय केलं पाहिजे, तरच तो पेपर चालतो. जर तुमचा 3-4 वर्षापूर्वीचा पेपर आहे तर ते चालत नाही. की तिथे वैधता असते, 1 वर्ष आहे, 3 वर्ष आहे, ती वैध तारखेसह नॉन क्रिमिलियर लागतं. अनेक विद्यार्थी अपात्र होतात केवळ या एका पेपरमुळे. त्यामुळे जर असेल तर ते वैध तारखेसह पाहिजे. सगळ्यात महत्वाचा पार्ट लक्षात ठेवा. आता मराठा मुले मुली यांना सुद्धा नॉन क्रिमिलियर आता लागत आहे, कारण नवीन एक त्यांनी कास्ट मध्ये त्यांना एक नवीन हे झालेलं आहे, मराठा जातीचं SC BC पेपर लागतोय, मग तिथे नॉन क्रिमिलियर लागतं. आता एखादी मुलगी आहे, तिला ओपन मधून उभं राहायचंय, तर तिला सुद्धा नॉन क्रिमिलियर लागतं. लक्षात ठेवा. महिला आरक्षण जे 30% स्वतंत्र आरक्षण असं नमूद केलेलं असेल तर तो पेपर लागतो, तरच ते विद्यार्थी पोलीस भरतीला उभे राहू शकतील, अन्यथा नाही. आता हे पेपर असल्यानंतर या पेपरचे 3 सेट काढायचे सर्वांनी, 3 सेट झेरॉक्स करायचे, सर्टिफाय करून ठेवायचे. जेव्हा कागदपत्र पडताळणीच्या वेळेला जाल तेव्हा ते पेपर सगळीकडे तुम्हाला दाखवावे लागतात, द्यावे लागतात. आता मला कागदपत्राविषयी काही डाऊट असेल तर पहिले विचारून घ्या, बिंदास विचारा. काही कागदपत्र, पोलीस भरतीच्या कागदपत्रांविषयी काही डाऊट असेल तर विचारा. काही डाऊट असेल तर बिंदास विचारा. सर मराठा नाही सर. आरक्षण किती?
एका वेळेला एक जण बोलेल. हा बोला, काय काय? मराठा कास्टला किती आरक्षण आहे? SEBC सर्टिफिकेट. आता किती आरक्षण हे सरकार देईल ते अजून त्यांचं फिक्स झालेलं नाहीये, किती द्यायचं काय करायचं ते. ओके सर, ओके. विचारा अजून कोणाला काही डाऊट असेल तर बिनधास्त विचारा. SC वाल्यांना काय काय लागणार आहे सर? SC वाल्यांना 10वी 12वी मार्कशीट, 10वी 12वी बोर्ड सर्टिफिकेट, शाळेचा दाखला, शिक्षणाचा दाखला. बोला सर तुमचा आवाज नाही ते नीट येतोय ना. नाही, ते मध्ये मध्ये असे आवाज येतात. अनम्यूट केलं. येतो सर, येतो. ना. हा बघा, SC वाल्यांना SC काय सर्टिफिकेट लागतं. आता SC वाल्यांची अजून एक गंमत सांगतो की अनेक विद्यार्थी आम्हाला विचारतात फोन करून की सर क्या हुआ आता आम्ही ते जातीचा दाखला हे करून घ्यायचा का, त्याला सर्टिफाय करून घ्यायचा का. तर तुम्ही जेव्हा गव्हर्नमेंटची नोकरी लागते तेव्हा तुम्हाला तो चेक करून घ्यावा लागतो. आता पहिलं सुरुवातीला तो पेपर तुम्हाला चेक करून घ्यावा लागत नाही. व्हॅलिडिटी ज्याला म्हणतात, कास्ट व्हॅलिडिटी, तेव्हा व्हेरिफिकेशन करण्याची गरज लागत नाही. लक्षात ठेवा, ती नंतर लागते, पहिली लागत नाही. नॉन क्रिमिलियर SC ST ला लागत नाही. तुमचा हे सेमिनार संपलं की लगेच तुम्हाला वाटलं ग्रुपवरती सगळे लागणारे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला पाठवले जातील. विचार, अजून काही डाऊट आहे का? ओके सर, ओके सर. सर ते डिप्लोमा बोलले ते कोणताही डिप्लोमा चालेल का? कुठलाही चालतो, पण गव्हर्नमेंटचा मान्यता प्राप्त पाहिजे. 3 सर वर्षाचा डिप्लोमा पाहिजे. प्लस 12वी असली पाहिजे का? नाही, 12वीचा काय समान. डिप्लोमा 3 वर्ष कंप्लीट असेल तर चालेल. मग 12वी नाही, 12वी पास असल्यामुळे मग काही प्रश्नच नाही ना. मग काही प्रश्नच नाही. चला, आता आपण शैक्षणिक पात्रता पाहिलं, शारीरिक पात्रता पाहिली, लागणारे कागदपत्र पाहिले. आता आपण जाऊया तुमच्या लेखीच्या अभ्यासक्रमाकडे. तर लेखीचा अभ्यासक्रम, पोलीस भरती म्हटलं की लेखी अभ्यासक्रम आला की इथे विद्यार्थी बरोबर चूक करतात. कुठल्या तरी मार्केटमध्ये जातात, मोठं पुस्तक घेतात ज्याच्यावरती पोलीस भरती चित्र असतं, ते पुस्तक घेऊन येतात. तर वास्तविक पाहता पोलीस भरतीचा अभ्यासक्रम तुम्हाला माहित पाहिजे. मार्केटमध्ये, बाजारामध्ये भरपूरशी पुस्तकं आहेत, पण ती एक पुस्तक वाचून तुम्हाला नाही जमणार. कमीत कमी 4-5 प्रकारचे वेगळ्या लेखकांची पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतील. मग तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यासक्रम कळेल. आता पहिलं, पोलीस भरतीला गणित, बुद्धिमत्ता कंपल्सरी 25 ते 30 मार्काला विचारलं जातच. नंतर येतो मराठी व्याकरण, नंतर आहे विज्ञान, इतिहास, भूगोल, आणि सगळ्यात शेवटी आलं चालू घडामोडी. जे सर्व स्पर्धा परीक्षेला चालतात असे. फक्त इथे काय नाहीये, इंग्लिश व्याकरण. पोलीस भरतीला फक्त इंग्लिश व्याकरण नाही, बाकी सगळे जे कॉमन MPSC ला जे विषय आहेत ते सगळे विषय इथे चालतात. फक्त इथला अभ्यासक्रमात थोडाफार फरक असतो. गणितामध्ये 10वी 12वीच्या 10वी पर्यंत जी गणित विचारली गेली होती, अंकगणित, त्याच्यावरची जास्त करून प्रश्न असतात. जास्त अवघड अभ्यासक्रम असत नाही. लक्षात ठेवा, अभ्यासक्रम अतिशय सोपा असतो. गणितामध्ये पहिले येतं संख्या ज्ञान. बघा, संख्या ज्ञान. प्लीज कोणाचं माईक चालू असेल तर माईक बंद करा. पहिले तर संख्या ज्ञान किंवा संख्यावरील क्रिया. आता आपण बघतो की एक गमतीदार गणित सांगतो. सुनीता एका मंदिरात जाते. सुनीता मंदिरात जाते. सुनीताने एक पण केलेला असतो की माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली तर मी देवाला फुले वाहीन. मग ती काय करते, काही फुले आपल्याजवळ घेऊन येते. ती पहिल्या पायरीवरती 1 फुल ठेवते. बघा गंमत, बघा गणित कशी असतात फसवी. दुसऱ्या पायरीवर 2 फुलं ठेवते. तिसऱ्या पायरीवर 3 फुलं ठेवते. चौथ्या पायरीवर 4. शेवटच्या पायरीवरती 100 फुले ठेवते. तर तिने त्या मंदिरामध्ये पायऱ्यांवरती किती फुले ठेवली होती? अतिशय सोपं गणित आहे. बघा, पहिल्या पायरीवरती 1 फुल ठेवलं, दुसऱ्या पायरीवर 2 फुलं ठेवली, तिसऱ्या पायरीवर 3 फुलं ठेवली, चौथ्यावर 4, पाचव्यावर 5, सहाव्यावर 6, शेवटच्या क्षणी तिने 99, 100. मग तिने एकूण फुले किती ठेवली? तर अशा वेळेला 10,000. 10,100. 10,000 सर. मला लाज वाटते, मी तुम्हा लोकांना शिकवलं. तुम्हाला आता उद्या बघेन, उद्या मी माझ्या लेक्चरला बघेन काय पण उत्तर देता. आता बघा, इथे 1 ते 100 पर्यंत क्रमवार संख्येची बेरीज किती, असा प्रश्न विचारला गेलाय. हा प्रश्न काय विचारला गेलाय? 5050 असं उत्तर आहे. 50-50.
10,000 5,000 8,000 काय पण पडून 5050. हा 5050 50 50 100 गुणिले 101 2 अशी फसवी गणित विचारतात. एक उदाहरण दिलं तुम्हाला संख्याच्या मधलं बहुतेक किंवा 1 ते 5 पर्यंत वर्गांची बेरीज किती, 1 ते 30 पर्यंत घनांची बेरीज किती, असा एक तरी प्रश्न याचा असतोच. किंवा एका कार्यक्रमात काही लोक आली होती, त्यांनी एकमेकांशी प्रत्येकाशी एक हस्तांदोलन केले, तर एकूण किती वेळा हस्तांदोलन झाले? एकदम सोपे, जेवढे लोक आहेत त्यातून 1 वजा करा गुणिले 2 करा आले लोक. यासाठी तुमचा अभ्यास पाहिजे. नंतर दुसरं प्रकरण येतं मसावी लसावी, एक तरी गणित याचं विचारलं जातच. नंतर येतं घातांक, वर्ग वर्गमूळ, घन घनमूळ, अपूर्णांक येतो, दशांश अपूर्णांक, सरासरीचे गणित कंपल्सरी विचारलं जातच. नंतर येतं गुणोत्तर व प्रमाण, याचे गणित परीक्षेला असतंच. प्रमाण भागीदारी, शेकडेवारी, नफा तोटा, वैवारी, एक गणित फिक्स परीक्षेला असतं. लक्षात ठेवा, कंपल्सरी. प्रकरणांचा अभ्यास करताना तुम्ही अभ्यास करताय त्या विषयाचा, तर त्या प्रकरणाची नावं तुम्हाला सगळी माहित पाहिजे. त्याचे सगळे कोणकोणते आतापर्यंत गणित विचारले गेले ती सगळी तुमच्याकडे तयारी पाहिजे. नंतर येतं काम काळ वेग, 2 गणित परीक्षेला असतात. एक नाही दोन गणित असतात. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, एक गणित तर परीक्षेला असतंच हमखास. नंतर आहे परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ, इष्टिकाचिती, एक तरी गणित असतंच. काटकोन, त्रिकोण, दिशा, एक तरी गणित परीक्षेला असतंच. नंतर येतं तुमचं बुद्धिमत्तामध्ये अक्षरमाला, संख्यामाला, तुमचं लयबद्ध संख्यामाला येईल, तुमचं सांकेतिक लिपी येईल, विसंगत घटक येईल, वेन आकृती. वेन आकृती येईल, कालमापन येईल, नातेसंबंध येईल, आकृत्या मोजणे येईल. पण सर हे मराठीमध्ये समजतच नाही ना. काय सॉरी सर ते मराठीमध्ये ते समजत नाही, प्लस मायनस त्याला काय म्हणतात, बाकी सगळं आहे ना ते. येस तुम्ही प्रकरण जेव्हा अकॅडमी जॉईन केलेली आहे ना, की तुम्ही परफेक्ट लेक्चर चालू असेल तर तुम्ही विचारा. आता फक्त तुम्हाला काय येतं पोलीस भरतीला, अभ्यासक्रमामध्ये काय हे सांगतोय. लक्षात ठेवा. ओके हा सर. लक्षात ठेवा, काळजी करू नका. तुमचे काय डाऊट असेल ना बिंदास विचारा. लेक्चरच्या वेळेला तुम्ही सांगा ग्रुपमध्ये, सर आम्हाला हे टॉपिक समजत नाही, परत शिकवले जातील. म्हणजे गणित बुद्धिमत्तेमध्ये हे टॉपिक विचारतात. नंतर येतो कारण तुमचा ते मराठी कधी वाचलंच नाही ना लहानपणापासून, इंग्लिश मीडियम मध्ये होतो. इंग्लिश मिडियमचा पण अभ्यास. नाव काय बेटा तुझं? नाव काय? रोहन नाव आहे सर, रोहन माने. ओके. कुठली अकॅडमी जॉईन केली आहे का कुठली? नाही, तुमच्याच अकॅडमीला आहे सर. ओके चालेल. नेहरू म्हणजे आज बॅच. पहिल्यांदा. ओके चालेल. आता बघा, इतिहासामध्ये प्राचीन इतिहासाचा वरचा एक प्रश्न असतो, मध्ययुगीन किंवा आधुनिक इतिहास, मराठी शाळेचा इतिहास, एखादा तरी प्रश्न याच्यावर विचारला जातो. एक 1857च्या उठावावरचा प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा. आपण अनेक वेळा जेव्हा अभ्यास करतो ना एखाद्या विषयाचे, ते टॉपिक्स तुम्हाला कळले पाहिजे की हे कसं काय अभ्यास करायचं. नंतर येतात संत, जे 7 संत आहेत त्या संतांपैकी एक तरी प्रश्न असतो. एखाद्या संताचं नाव विचारतात, एखाद्या संताची जन्मभूमी विचारतात, किंवा त्यांचं समाधी स्थळ विचारतात. पण असतं हे पहिलं तुम्ही अभ्यास केले की परफेक्ट त्याचं टोपण नाव, त्यांनी लिहिलेलं पुस्तक किंवा त्यांनी लिहिलेलं ग्रंथ, की तो कशामुळे ते प्रसिद्ध आहेत, कशामुळे ते कुठल्या नावाने टोपण नावाने ओळखले जातात, हे तुम्हाला त्याची हिस्ट्री माहित पाहिजे. एक तरी प्रश्न असा असतो. नंतर येतात समाज सुधारकावरचा एक प्रश्न हमखास असतो, म्हणजे असतोच. लक्षात ठेवा. इतिहासामध्ये काय काय पाहिलं, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, यावरती एक प्रश्न असतील. मराठी शाहीचा इतिहास, पहिली लढाई पानिपतची किंवा ज्या लढाई आहेत ते विचारतील, शिवाजी महाराजांचा इतिहास विचारतील. पण अभ्यासक्रमावरती हा क्रमिक ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातोच. नंतर येतात 1857चा उठाव, संत आणि समाज सुधारक. आता मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये 15 टॉपिक्स आहेत. 15 टॉपिक्स पैकी वर्णमाला, शब्दांच्या जाती, संधी, लिंग, वचन, समास, काळ, प्रयोग, वाक्याचे प्रकार, तुमचे अलंकार, याच्यावरचे टॉपिक 6 ते 7 प्रश्न विचारले जातात. नंतर येतात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विरामचिन्हे, शुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, शब्दसिद्धी, अशा प्रकारचं पूर्ण मराठी व्याकरण 15 टॉपिकवरचे प्रश्न विचारले जातात. आणि तुमचं परफेक्ट अभ्यास पाहिजे, प्रत्येक टॉपिक नुसार स्वतंत्र अभ्यास पाहिजे, मग तुम्ही ते मराठी व्याकरण सॉल्व्ह करू शकता. नंतर येईल तुमचा विज्ञान. विज्ञानामध्ये सायन्स म्हटलं की 3 भाग आले, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. जीवशास्त्रामध्ये परत 2 भाग आले. कोण सांगू शकेल जीवशास्त्राचे 2 भाग कुठले? बायोलॉजी आणि झुलॉजी.
प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र, बरोबर की नाही? मग त्यांचे प्राणीशास्त्र आले की त्यांचे रोग आले, नंतर त्यांच्या संकरित जाती आल्या, वनस्पती आले, वनस्पतीमध्ये पण तेच आलं, मग त्यांचे वनस्पती शास्त्राचा जनक कोण, प्राणीशास्त्राचा जनक कोण, एखादा डॉक्टर झालाय तो डॉक्टर कोणाची शपथ घेतो, कोणाची शपथ घेऊन तो, म्हणजे अशा प्रकारचेही प्रश्न विचारले जातात. तर बघा आता पहिलं त्या 3 ह्याच्यामधील जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र मधील भौतिकशास्त्रामध्ये खास करून कोणत्या टॉपिकवर जोर द्यायचा, तर राशी, ऊर्जा, गती, हे प्रकरणाची नावं आहेत. राशी, ऊर्जा, गती, बल, दाब, तुमचं वजन, ध्वनी, प्रकाश, उष्णता, तापमान, विद्युत, ही सगळी प्रकरणं भौतिकशास्त्रामध्ये येतात. यामध्ये 2 ते 3 मार्क तुम्हाला कंपल्सरी 2 ते 3 मार्कात याच्यावरचा प्रश्न विचारला जातो. आतापर्यंत भौतिकशास्त्रामध्ये विचारला गेलेला कंपल्सरी प्रश्न कुठला? ध्वनीचा वेग कशामध्ये मोजतात? कोण सांगेल ते ध्वनी कशात मोजतात? डेसिबल 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 कशामध्ये मोजतात? डेसिबल. हा एक प्रश्न नेहमी परीक्षेला सर्वात जास्त जर वेळेला कोणता पोलीस भरतीला प्रश्न विचारला असेल तर हा डेसिबल. आता दुसरा टॉपिक बघणार आपण रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये येतं अणुरेणू, आम्ल आम्लारी, मूलद्रव्य. ज्यांचे माईक बंद आहे त्यांनी माईक बंद करा रे, प्लीज माईक बंद करा, डिस्टर्ब होतो रे. आम्ल आम्लारी, मूलद्रव्य, संयुगे, तुमचं मिश्रणे, आवर्त सारणी, धातू धातुके, एक तरी प्रश्न असतोच. नंतर येतो आता रसायनशास्त्रामधला एक गमतीदार प्रश्न विचारतो तुम्हाला, हसवणारा वायू कोणता रे? कोण सांगेल? हसवणारा लॅपिंग गॅस सर, लॅपिंग गॅस, लॅपिंग गॅस, गॅस कुठला कुठला? नाव काय? नायट्रोजन, नायट्रोजन नायट्रोजन नायट्रोजन. नायट्रस ऑक्साईड. बरोबर, नायट्रस. हा एक गमतीदार छान, हा एक गमतीदार प्रश्न खूप वेळा परीक्षेला विचारला गेलाय. म्हणजे मला काय सांगायचं आहे की अशा आणि जास्त डीपली प्रश्न विचारले जात नाहीत. वरचेवर सोपे जे फेमस आहेत ते. रसायनांचा राजा कोणता? कोण सांगेल रे रसायनांचा राजा? टाकी सांगते का? अपेक्षा टाकी सांगते का? कार्बन, सल्फ्युरिक आम्ल. सल्फ्युरिक आम्ल. तुला कार्बन डायऑक्साईड जास्त आवडतो का रे? कधी कार्बन डायऑक्साईड करतो? हा बघा, सल्फ्युरिक आम्ल H2SO4 असो. जीवशास्त्र. आता या जीवशास्त्रामध्ये आता सांगितलं मला वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र येतं, तसं वनस्पती, मानवी आरोग्य, रोग, मानवी शरीर आणि आहार, एक तरी प्रश्न कंपल्सरी असतोच असतो परीक्षेला. नंतर येईल तुम्हाला पर्यावरण शास्त्र, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, भूमी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, विचारले जाणारे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. नंतर येतं संगणक शास्त्र, संगणकाचे भाग, संचालन प्रणाली, इंटरनेट, एक तरी तुम्हाला चालू ह्याच्या कॉम्प्युटर विज्ञानावरचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. ते आलं विज्ञानाच्या घटकामध्ये. आता इतिहास पाहिला, आता भूगोल बघूया. भूगोलामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, येस, पण जास्त करून तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावरचे प्रश्न पोलीस भरतीला विचारतात. आता एमपीएससी ला सगळ्या याच्यात विचारतील, पण महाराष्ट्र पोलीस भरती म्हटलं की महाराष्ट्राच्या भूगोलावरती सर्वात जास्त प्रश्न विचारतात. त्यामध्ये पार्श्वभूमी विचारतील, स्थान, प्राकृतिक रचना विचारतील, मृदा विचारतील, नंतर तुम्हाला याच्यामध्ये नदी प्रणाली विचारतील, एखादी शिखर विचारतील, वने विचारतील, पर्यटन स्थळे, घाट विचारतील. पण प्रश्न याच्यामध्ये कंपल्सरी असतात. आता मला सांगा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठले रे? कळसुबाई सर, कळसुबाई. ते कुठल्या जिल्ह्यात आहे रे? अहमदनगर आणि नाशिक बाउंड्रीवर. बरोबर आहे. आता त्याची उंची किती आहे रे? 1646. 1646. बरोबर आहे, 1646. आता मला सांगा, बघा गमतीदार प्रश्न, भारतातील उंच शिखर कोणते? K2. K2 होते, आता कॅन्सल होऊन कांचनगंगा झालंय. कांचनगंगा. असू द्या. बघा, कुठलंही पुस्तक तुम्ही चाळा, आता पुस्तकामध्ये, जुन्या पुस्तकामध्ये ना K2 दिलेलं आहे. तुम्ही लेटेस्ट अभ्यास केला पाहिजे की बाबा काय याची हे अमुक या ठिकाणी गेलेलं आहे कांचनगंगा. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करता, तुम्हाला कळलं पाहिजे की काय येईल काय नाही ते. आता नंतर भारताची पण पार्श्वभूमी विचारतील, स्थान विचारतील,
प्राकृतिक रचना विचारतील, मृदा, नदी, सर्वात लांब नदी कुठली, नंतर तुमचं केंद्रशासित प्रदेशावरती प्रश्न विचारतील, किंवा भारतातील राजधान्या, राज्याच्या राजधान्या विचारल्या जातात. एक तर राजधानी विचारली जातेच तुम्हाला, पर्यटन स्थळ विचारतात, अभयारण्य, कृषी व पिके एक तरी प्रश्न असतोच असतो. नंतर येतो जग, जगामध्ये सुद्धा पार्श्वभूमी विचारतील तुम्हाला, स्थान, नदी प्रणाली, मेन जे फेमस आहेत ते, सर्वात लांब नदी कुठली जगामधील, असा वेगळा प्रश्न विचारला जाईल. नाईल, देश व राजधान्या, पर्यटन स्थळे, कृषी व पिके. आता उदाहरणार्थ इथे तुम्हाला प्रश्न गमतीदार विचारेल की मध्यरात्रीचा सूर्य कोणता? नॉर्वे. 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 तर उगवत्या सूर्याचा देश कोणता? जपान. जपान. बघा, बरोबर आहे की नाही? आता नंतर, आता हे भूगोलामध्ये अजून एक घटक येतो, पृथ्वी आणि सूर्यमाला. हे सुद्धा भूगोलामध्ये येतं, लक्षात ठेवा. त्यामध्ये प्रमुख ग्रह, पृथ्वीचे अंतरंग, भरती ओहोटी, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, हे अशा वर्षी सुद्धा प्रश्न असतात. आपण अभ्यास करतो. अनेक वेळा मी पोलीस भरतीचा अभ्यास करताना मुलांना बघतो की मुलं काय करतात, मार्केटमधलं एखादं मोठं पुस्तक ज्याच्यावर चित्र आहे, पोलिसवर चित्र लिहिलेलं, ते घेऊन येऊन अभ्यास करतात. वाच म्हटलं की ते सतत इतिहास भूगोलमधलं जे अनावश्यक भाग वाचत बसतात. मी तर सांगेन, तुम्ही पहिलं दिशा ठरवा की कुठल्या विषय करायचा आहे. त्या विषयामध्ये टॉपिकची नावं सगळी तुम्हाला स्वतंत्र पाहिजेत आणि त्यानुसार अभ्यास करा. तुम्हीच वेळ घालवत बसायचा नाही. झालं भूगोल, झालं इतिहास, झालं तुमचं नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्रामध्ये येणारे ग्राम प्रशासन, नगरपालिका, महानगरपालिका, महाराष्ट्राचे महसूल विभाग, पोलीस प्रशासन, एक तरी प्रश्न असतोच. एक तरी प्रश्न परीक्षेला विचारला जातोच. लक्षात ठेवा, भारताची राज्यघटना, भारतीय संसद, घटक राज्य कायदे मंडळ, तुमचे महत्वाचे घटनात्मक अधिकारी आणि भारतीय न्याय व्यवस्था. 1-2 प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात. लक्षात ठेवा. अनेक वेळा काय करतो, पोलीस भरतीचा अभ्यास म्हटलं की आपण गणिताचा अभ्यास करतो, मराठी व्याकरणचा अभ्यास करतो, इतिहास वाचतो, भूगोल वाचतो, पण या घटकांकडे दुर्लक्ष करतो. अभ्यास करताना समसमान अभ्यास करा. सगळ्या पूर्ण घटक लिहून काढा. कुठल्या विषयात कुठं पाठीमागे राहता कामा नये. प्रत्येकामध्ये 1-2, 2-4 मार्क मिळवणारे असतात. आणि सगळ्यात शेवटचा जो भाग आहे हा येतोय चालू घडामोडीचा. चालू घडामोडीमध्ये दिनविशेष करायचं की 12 महिन्यामध्ये प्रत्येकामधले एक दिन विशिष्ट असतो. आता मला सांगा, 8 मार्च हा कोणता दिवस म्हणून जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृती दिन. सावित्रीबाई फुले स्मृती. छान. आता 14 नोव्हेंबर हा दिवस कुठला दिवस म्हणून साजरा करतात? आंतरराष्ट्रीय विज्ञान दिवस. बाल दिन. मला एकदम सोपे प्रश्न असे घेतले की प्रत्येक महिन्यामधले जे दिनविशेष ते तुम्हाला परफेक्ट पाहिजे, माहिती पाहिजे. लक्षात ठेवा. आता अशा एखाद्या पेपरला बसताना ज्या वेळेला पेपर आहे की त्या महिन्यातले महत्वाचे जे दिनविशेष ते तुम्हाला माहिती पाहिजेत. लक्षात ठेवा. 3-4 महिन्यामधले दिनविशेष तुम्हाला कळले पाहिजेत, कुठले लक्षात राहिले पाहिजेत. नंतर एखाद्या घडलेल्या प्रमुख महत्वाच्या घटना, चालू घडामोडीत सांगतोय, प्रमुख महत्वाच्या घटना माहिती पाहिजेत. नंतर प्रसिद्ध व्यक्ती, त्यांचा मृत्यू, म्हणजे एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती आता सध्या या महिन्यात 1.5 महिन्यात कोणाचा मृत्यू झाला? ऋषी कपूर. ऋषी कपूर सर. ऋषी कपूर तर ते ऋषी कपूर. बघा आपण काय म्हणजे आता पिक्चर मधल्या ह्या हिरो लोकांचं निधन झालं की ते पण आपल्या लक्षात पाहिजे की असेही प्रश्न. ब्रिटनची राणी वारली सर. ब्रिटनची राणी. बरोबर आहे. हे सगळं तुम्ही लिहून काढलं पाहिजे, तुमच्या लक्षात पाहिजे की बाबा हे असं की हे विचारले जातात परीक्षेला. नंतर येतो पुरस्कार. पुरस्कारामध्ये सुद्धा की भारतरत्न कोणाला मिळाला का, नंतर जे इतर पुरस्कार आहेत त्या पुरस्कार आपल्या देशामध्ये कोणाकोणाला मिळाले, ते पुरस्काराचे सगळे तुम्हाला ते नावं माहित पाहिजे. चालू घडामोडीमध्ये विचारले जातात. नंतर तो खेळावरचा एक प्रश्न हमखास विचारला जातो. लक्षात ठेवा, एक तरी प्रश्न असतो. मला एक सांगा रे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा कशाबद्दल दिला जातो रे? उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर. क्रिकेटमध्ये, खेळमध्ये. उत्कृष्ट, बरोबर आहे. सर्वोत्कृष्ट खिलाडी. आता अजून एक रोहित शर्मा सर. रोहित शर्मा दिला आता सध्या. हा बरोबर आहे. आता मला सांगा, द्रोणाचार्य हा मानाचा पुरस्कार कशाबद्दल दिला जातो रे? द्रोणाचार्य मानाचा पुरस्कार कशाबद्दल दिला जातो? सर शिक्षकासाठी. निशाणी सर. नेमबाजीसाठी सर. जे खेळामध्ये, अरे खेळामध्ये नेमबाजीने सगळे खेळ येतात.
मग त्यासाठी लक्षात ठेवा असे पुरस्कार बरोबर आहे. तो सांगतो तुमचं इंटेन्शन बरोबर आहे, तुम्हाला सांगायचं बरोबर आहे की असे आता आपल्याकडे बहुतेक विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास बऱ्यापैकी आहे. आता अभ्यास करताना तुम्हाला हे कळलं पाहिजे किंवा खेळामध्ये अशा प्रकारे अभ्यास करा. नंतर राज्य, देश, आंतरराष्ट्रीय घटना एखादी घडली असेल ती तुम्हाला ती लक्षात ठेवता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. नंतर वादग्रस्त पुस्तके आणि प्रसिद्ध पुस्तके वर्षभरामधली किंवा पाठीमागची पुस्तकं ती तुमच्या लक्षात पाहिजे, व्यवस्थित त्याचं वाचन पाहिजे. आणि एक तरी प्रश्न समजा वर्षभरामध्ये गाजलेलं पुस्तक किंवा एखाद्या पुस्तकाचा काहीतरी त्याला विरोध केलेला असतो, सतत पेपरमध्ये घटना आलेली असते, अशा वेळेला त्या पुस्तकाचं नाव, त्याचा लेखक, कशाबद्दल काय झालं ते तुम्हाला माहिती पाहिजे, विचारलं जातच. नंतर येतो पदभार आणि राजीनामा. कोणी नवीन एखादी नियुक्ती झाली, एखादा कोणी तडकाफडकी राजीनामा दिला, एखादं निधन झालं असेल, मग ती जागा खाली झाली, मग अशा गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात पाहिजेत. आणि विविध मोहीम, कुठली मोहीम आता आपल्याकडे कोरोनामुळे काही बाहेरच्या देशामध्ये काही लोक अडकलेले आहेत, मग ते समुद्र मार्गे आणतायत, काही मोहिमा आखून आणतात, काहींना एरोप्लेननी आणतायत, बरोबर की नाही. मिशन वंदे मातरम सर, मिशन वंदे मातरम. म्हणजे असे काही जे आहेत की अशा मोहिमा म्हणा की असे काही खूप वेगळे प्रश्न आहेत, ते प्रश्न तुम्हाला करता आले पाहिजेत. चालू घडामोडीमध्ये हे टॉपिक्स आहेत. म्हणजे बघा परत सांगतो, 9 वेगवेगळे चालू घडामोडी विचारले जाऊ शकतात. दिनविशेष, प्रमुख महत्वाच्या घटना, नंतर प्रसिद्ध व्यक्ती त्यांचा मृत्यू, पुरस्कार, नंतर खेळ येतील, राज्य, देश, आंतरराष्ट्रीय घटना, वादग्रस्त पुस्तके, त्यांची प्रसिद्ध पुस्तके, वर्षभरामध्ये जे काही घटना घडल्या असतील ते, पदभार, त्यांचा राजीनामा आणि विविध मोहिमा. लेखी एवढा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला 100 पैकी आता लेखीचा पेपर हा 100 मार्काचा असतो, त्यामुळे 100 पैकी ज्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील त्याची निवड होऊ शकेल. 100 पैकी 90, 92, 94 मार्क मिळायला काही हरकत नाही जर परफेक्ट अभ्यास केला. आणि पोलीस भरतीला काही विशेष अवघड अभ्यासक्रम विचारला जात नाही. लक्षात ठेवा, प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट असतात. समजा तुम्हाला मुंबई पोलीस दलात मुंबईमध्ये उभं राहायचं आहे, तर मुंबईचे झालेले सगळे पेपर तुमच्याकडे पाहिजेत. मुंबई पोलीस हा, ते मॅथ्सच्या वेळेला आपण मॅथ्स बघू आपण. आता मी सांगतोय काय ते ऐका. की समजा एखाद्या मुख्यालयात उभं राहायचं असेल तर त्या मुख्यालयातले पेपर तुम्हाला पाहिजेत. नवी मुंबईचे पेपर सगळे तुमच्याकडे आतापर्यंत झाले, पाठीमागचे पेपर पाहिजेत. ठाणे जिल्ह्याचे पेपर पाहिजेत, पालघरचे पेपर पाहिजेत, सांगली जिल्ह्याचे पेपर पाहिजेत. ज्याला ज्या जिल्ह्यात उभं राहायचं आहे की त्या जिल्ह्याचे पेपर सगळे पाठीमागचे माहित पाहिजे, त्यांचा सखोल अभ्यास पाहिजे की बाबा त्यांची लेवल काय असते, पेपर काय विचारले जातात, त्याच्यावरून तुम्हाला त्याची तयारी कळेल. बरं, अभ्यासक्रमाविषयी काही डाऊट आहे का, विचारायचं काय ते सांगा, विचारा मला. अभ्यासक्रमाविषयी काही डाऊट असेल तर विचारून घ्या. सर क्वेश्चन किती वेळेस रिपीट होऊ शकतो एक क्वेश्चन सर? किती वेळा किती वेळा किती वेळा, त्याला नो चॅलेंज, नो चॅलेंज. टोटल किती मार्काचे पेपर आहे? 100 मार्काचा पेपर असतो, 100 मार्काचा. सगळे मिळून एकच ना? हा, एकच. आता कसं आहे माहितीये का की पहिले जिल्हा वाईज 36 जिल्ह्यामध्ये 36 वेगळे पेपर घ्यायचे. आता ते एक पेपर घेतात की वेगळे पेपर घेतात त्यांच्यावरती आहे. सध्या कसं आहे, पोलीस भरतीला एक संदिग्ध अवस्था आहे की काय करतील, लेखी पहिले घेतील की मैदानी पहिले घेतील ते माहित नाहीये. पहिले काय करतील, काही घेऊ द्या, लेखीमध्ये तयारी पाहिजे चांगली. अरे माईक बंद कर रे बाळांनो. त्याला विचारा अजून काही डाऊट असेल तर. ग्राउंड मध्ये काय काय आहे सर सांगा ना. मैदानी सांगणार. पहिले लेखीचं घेणार, मैदानी. मी सर्व घटक व्यवस्थित घेणार, तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवा, सगळं सांगणार तुम्हाला. आता मी जे विषय सांगितले की नाही ते सगळे तुम्हाला आपलं लेक्चर सेमिनार संपलं की लगेच तुम्हाला ग्रुपवरती सगळं टाकून देणार. सगळं ग्रुपवर टाकणार सगळं, किंवा या असा अभ्यासक्रम आहे, अमुक आहे तमुक आहे. लिहिलंच नाही तरी आता चालेल, सगळं तुम्हाला संपलं की सगळी माहिती दिली जाईल. सर आता आम्ही 2 वेळेस फॉर्म भरले, ते पेपर होईल का ग्राउंड होईल सर त्याचा? आता त्याचं काहीच नाही माहिती. ते आता हा पोर्टल तर सरकारने बंद केलेलं आहे. आता काय करतील त्याचं काहीच. मी पण नोव्हेंबर मध्ये फॉर्म भरलेला. बरं, आता चला आपण मैदानीकडे वळूया. सर, हा, सर विचारा. वायरलेस डिपार्टमेंट मध्ये टेक्निकल साठी काय अभ्यास असेल? 10वी 12वीचाच अभ्यासक्रम आहे त्याला. डिप्लोमाचा जो त्यांचा जो वायरलेसचा जो अभ्यासक्रम आहे तोच असणार आहे, वेगळं काही नसणार आहे. लक्षात ठेवा, अभ्यासक्रम. अजून कोणाला काही डाऊट विचारायचं आहे का? अरे माईक बंद करा रे.
माझी सुद्धा कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला. गाडी घेऊन येतो गावात. अपेक्षा माईक चालू आहे बेटा, माईक चालू आहे. अपेक्षा डाकी माईक चालू आहे. कोण आहे म्हणून गावात गावात लोकांचे हा चला सर आता आपण वेगवेगळ्या जिल्ह्याचा पेपर सारखाच येऊ शकतो का? नाही एक जिल्ह्याचा जिल्हावाईज पेपर काढले जातात. तर एकत्र पेपर घेतला ते का असेल झालं डाऊट आता क्लिअर. आता पुढे जाऊया आपण मैदानी याच्यामध्ये पहिलं 100 मीटर धावणे असतं. 100 मीटर मुले आणि मुलांसाठी आहे 11.5. लक्षात ठेवा 11.5 सेकंदामध्ये 100 मीटर. तर मुलींसाठी आहे 14 सेकंद. त्याचे मार्क पहिले 100 पैकी होते तेव्हा 20 होते. आता त्यांनी काहीतरी 10 गुण केलेत. आता जसं नवीन विभागणी काय असेल मार्कांची त्यानुसार असते. आता तुम्ही फक्त इव्हेंट्स बघा, ते मार्काचं आपण नंतर बघूया. 100 मीटर धावणे मुलांसाठी आहे 11.5 सेकंद, तर मुलींसाठी 14 सेकंद. नंतर येतो दुसरा इव्हेंट गोळाफेक. मुलांसाठी आहे 8.5 मीटर 8.50 8.5 मीटर आउट ऑफ साठी, तर मुलींसाठी आहे 6 मीटर. गोळाफेक झालं. नंतर येतं लॉंग जम्प लांब उडी. आता लांब उडी त्यांनी जुन्या अभ्यासक्रमामध्ये तर लांब उडी कॅन्सल केली होती, पण आता बोलतात की लांब उडी असू शकेल. तर लांब उडीमध्ये सुद्धा मुलींसाठी 4.5 मुलांसाठी 5.20. लॉंग जम्प तर ठेवली तर आता आहे किंवा नाही जेव्हा ठेवली तर कळेल. आता सध्या तर लॉंग जम्प आपण काही सांगू शकत नाही. नंतर येतो तुमचं 1600 मीटर. 1600 मीटर मुलींसाठी 800 मीटर. 1600 मीटर साठी मुलांनी जर आउट ऑफ करायचं असेल तर 5.10 5 मिनिटं 10 सेकंद. मुलींचं 800 मीटर आहे 2 मिनिटं 50 सेकंद आउट ऑफ साठी. आता मुलींच्या गोळ्याचं वजन किती माहिती आहे का तुम्हाला? गोळा फेकला मुलींच्या गोळ्याचं वजन किती असतं? 3 किलो 3 किलो 4 किलो पण असतो. अरे 4 किलोचा गोळा असतो, 3.5 किलोचा नाही, 4 किलोचा. आणि मुलांच्या गोळ्याचं वजन किती असतं माहिती आहे का रे? 7 किलो 7 पाऊंड 7 किलो 260 ग्रॅम 7.260. लक्षात ठेवा, परीक्षेला हे पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. 7 किलो 260 ग्रॅम, ना कम ना ज्यादा. लक्षात ठेवा एवढं वजन असतं. मुलींचं 4 किलो गोळ्याचं वजन. म्हणजे एकूण टोटल इव्हेंट्स बघूया आपण. 100 मीटर गोळाफेक, लॉंग जम्प आणि 1600 किंवा 800 मीटर. आणि मुलांसाठी वेगळा इव्हेंट्स आहे पुलअप्स. 10 पुलअप्स काढले पाहिजेत. ते आले त्यांच्या मैदानी इव्हेंट्स मध्ये. यासाठी पहिला तुमचा फिटनेस सगळ्यात चांगला पाहिजे. पहिलं डायरेक्ट गोळा फेक आहे रोज गोळा टाकून तुमचा गोळा आउट ऑफ नाही होणार आहे. पहिलं समजा मैदानी सुरू केली तर पहिलं मैदानी चालू करत असताना पहिलं मैदानामध्ये गेला की पहिलं वॉर्मअप केला पाहिजे. प्रॉपर वॉर्मअप करा, बॉडी गरम करा. जो इव्हेंट्स आहेत त्याचा जो काही एक्सरसाइज व्यायाम आहे तो करा, मग तो इव्हेंट्स हे करा, मग तुमची तयारी होईल. तुम्ही जर रोजच, आता अनेक वेळा विद्यार्थी काय रोज गोळा टाकतात, रोज रनिंग करतात, रोज उड्या मारतात, इव्हेंट्स लवकर तयार होत नाहीत. लक्षात ठेवा, जर तुम्ही एक वेळापत्रक शेड्यूल तयार केलं त्यानुसार चालला तर इव्हेंट्स आउट ऑफ होतात. विचारा काही अजून मैदानाविषयी काही डाऊट असेल तर. मैदानाविषयी काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. सर 1600 मीटर बॉयज साठी टायमिंग किती? 1600 मीटर बॉईज 5 मिनिटं 10 सेकंद. सर चेस्ट नाही मोजत ना सर? हा चेस्ट असते ना, चेस्ट 78 लागते, पोलीवर 78 लागते. आणि फुगून 5 सेंटीमीटर. मुलींना चेस्टचा काही संबंध येत नाही. विचारा. आता एक सांगेन सर हाईट सांगितली 165 बॉईज, गर्ल्स 155. तुम्हाला आता ग्रुपवर पाठवणार मी लगेच तुम्हाला ग्रुपवर पाठवतो. पायांचा काय सीन आहे सर? पाय जुळले नाही पाहिजे ना? नॉक सर नॉक. मिलिटरी मध्ये ते इथं नाही. कुठलं प्रॉब्लेम येतो ना सर. नॉक ते गुडघे चेक करतात ना. ते आर्मी मध्ये, पोलीस भरतीचा काय संबंध नाही.
आपण पोलीस भरतीमध्ये खूप विचित्र केसेस पण भरती झालेले आहेत, लक्षात ठेवा. पळता आलं बाद झालं, तुमचं गुडघा टच होतं की नाही होत ते बघितलं जात नाही, लक्षात ठेवा. सर 100 मीटरला स्पाइक्स अलाउड आहेत. काही ग्राउंडला आता त्या ठिकाणच्या याच्या वातावरणावरती असतं, लक्षात ठेवा. जर चिखल असेल तर त्या ठिकाणी चालू शकेल, काही काही ठिकाणी अलाउड करत नाहीत, काही ठिकाणी करतात. विचारून घ्या प्रश्न. टायमिंग चेक कशी होणार सर? काय काय टायमिंग चेक कशी होणार जे आपण पळणार ते? तुम्ही अकॅडमी जॉईन केली असेल तर अकॅडमी वाले तुमचे टायमिंग काढून देतात, लक्षात ठेवा. परीक्षा हो घेतात, ते परीक्षेमध्ये तयारी करून हो ते घेतात. तर माहिती आहे. तिकडे एक्झामला बोललो. हा नाही, एक्झामला त्यांचे सगळे असतात, अत्याधुनिक सगळे सोय असते. ते चिप देतात ना काहीतरी पायाला? हा ते 1600ला ती चिप असते. 100 मीटरला वगैरे समोर बसून ते समोर उभे राहून ते काउंट करतात. काही ओके इश्यू ओके, नसतो. नाही तेच विचारायचं होतं. हम्म. प्रत्येकाची मोजणी व्यवस्थित होते, कुठेही असं गोंधळ होत नाही, लक्षात ठेवा. ओके सर. आता अजून काही कोणाला काही विचारायचं का विचारून घ्या. आशुतोष काही विचारायचंय का? आशुतोष. काय सर? काय नाही. ओके. राहुल अवघडे तुला काय विचारायचंय का? नाही सर, नाही. ललित तुला काही विचारायचं का? ललित ठाणेवाला काय डाऊट आहे का तुझं? काही विचारायचं का तुला ललित? ललित काही विचारायचंय का? वैभव कोरवी तुला काही विचारायचंय का? वैभव कोरवी हा सर. काही विचारायचंय का? डाऊट वगैरे काय आहे का? बॅट्समन साठी काय प्रोसिजर आहे हो? हा, बॅट्समन साठी उंची कमी असते आणि बँड्स जे आहे की तुम्हाला त्या वाद्याचं नॉलेज लागतं, लक्षात ठेवा. आणि त्याला 10वी पास लागतं. हा 10वी पास वरती, तर शिक्षण कमी आहे, 12वी 10वी लागतं. ते कोणते वाद्य आहेत? हा. बोला काय विचारायचं? बँड मध्ये काय काय आहे? इव्हेंट सेम असतात, इव्हेंट्स मध्ये काही बदल नाही, तुम्हाला फक्त उंचीमध्ये ते शिथिलता असते. उंची कमी आणि शिक्षण कमी, बाकी सेम आहे. अभ्यासक्रम पेपर वगैरे सेम असतं. की त्यांचं जे वाद्याचं जे आहे की ते वाद्य वाजवायला लावतात तुम्हाला, ते वाद्य सर्टिफिकेट लागतं तुम्हाला. त्याला काय मार्क्स असतात का हो? हा त्यांचे मार्क्स असतात. त्या सर्टिफिकेटला मार्क्स नाही येत, पण तुम्हाला जे दिलेलं आहे ते मार्क्स असतात. बरोबर. सर पोलीस भरती मेडिकल मध्ये कट होऊ शकत नाही का सर? कटू शकतं ना, कटू शकतं. हा ते मेडिकलचं सांगा ना. कुठलं काय विचारायचं आहे? मेडिकल मध्ये काय होतं? हा मेडिकल बरोबर आहे. मध्ये प्रॉब्लेम जास्त कुठे येतो? येस सांगतो सगळं. बघा आता पोलीस भरतीची माहिती सांगताना पहिले मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगितले, शारीरिक पात्रता सांगितली, नंतर तुमचा लेखीचा अभ्यासक्रम सांगितला, आता मैदानी सांगितलं. जर समजा तुम्ही मैदानी घेतलं तर मैदानीचं कट ऑफ लिस्ट लावतात. कट ऑफ लिस्ट लावल्यानंतर 1:15, 1:10 माईक चालू आहे. पण आशुतोष माईक चालू आहे आशुतोष. सर मला पण नाही आवडत ते. आवाज तुझ्या बघा, माईक चालू आहे पण तुझा माईक चालू आहे पण बघा. हा बंद झाला. आता कट ऑफ लिस्ट म्हणजे काय की 1:15 असेल किंवा 1:10 असेल, 1:05 असेल, की जी निवड पद्धत आहे त्यानुसार मुलांची निवड केली जाते. मग ते केल्यानंतर लेखी असणार आहे. लेखीमध्ये मैदानीमध्ये तुम्ही क्वालिफाय झाला की मग तुमचं असतं मेडिकल. मेडिकलला डोळ्यांचा प्रॉब्लेम चेक केला जातो, वाचन वगैरे करायला लावतात. जर डोळ्याचा काही इश्यू असेल तर तो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन तो सॉल्व्ह होतो. जर एखादा ज्याला काय म्हणणार आहे चेकिंग होते मेडिकलमध्ये, शक्यतो काही कोणाचा इश्यू येत नाही. जेव्हा पोलीस भरतीला एवढे मोठे ग्राउंड करून येतात, शक्यतो काही त्याला प्रॉब्लेम होत नाही. बीपी मोजला जातो, एक नॉर्मल असावा लागतो. फक्त विद्यार्थी घाबरला नाही पाहिजे. ते मुद्दाम काहीतरी मुलं सांगतात की अरे ह्याला काढलं त्याला काढलं, एखादा घाबरला, ब्लड प्रेशर वाढला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. शक्यतो तुम्ही हेल्दी असता, तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही. पोलीस भरतीला मेडिकलचा इश्यू येत नाही. जसं आर्मी भरतीला मेडिकलचा इश्यू येतो तसं शक्यतो आतापर्यंत आपल्याकडे 100% कोणाचाच मेडिकलचा कुठलाच इश्यू आला नाही. डोळ्याचे इश्यू आले पण डोळ्याचे इश्यू त्यांनी सॉर्ट आउट केलेले आहेत. डोळ्याचं ऑपरेशन करून, लेझर वगैरे ते ऑपरेशन करून त्यांनी ते सोडवलेले आहेत. स्कॅनिंग वगैरे होत नाही का बॉडी? नाही तसं काय होत नाही, तसं काय होत नाही. आणि दुसरी गोष्ट मेडिकलचं एक सांगतो तुम्हाला की शरीरात रॉड वगैरे नाही पाहिजे, मोठं ऑपरेशन झालेलं नसलं पाहिजे. जर एखाद्या शहरामध्ये रॉड आहे तर तो अपात्र ठरू शकतो. नाही तसं काय नाही.
आणि समजा सर यासाठी टाके चालतील ना, टाके असतील तर टाके चालू शकते. टाक्याचा काही issue नाही. ओके सर, थँक्यू. सर 6 बोट चालते का? चालतं चालतं. बरोबर विचारला रे. नाही, तुमचे डाऊट विचारा, तुम्हाला कळेल. हा, आता एक सांगतो, 3 ते 4 महिन्यानंतर मोठी मेगा भरती होण्याची शक्यता आहे. भरती होणारच. तर तुम्ही तुमचा अभ्यास मैदानी लेखी प्रामाणिकपणे अभ्यास चालू ठेवा, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. येस सर, नक्की. हॅलो सर. हा सर, कोण बोलतोय? वैभव. बोला. 2018ची जी भरती झाली ना, त्या भरतीमध्ये म्हणजे असं फक्त म्हणजे घेतली नाही त्यावेळी, पण त्या भरतीमध्ये जी.आर निघाला होता की जी समुद्र किनारे जी जिल्हा आहेत ना, कोकण किनारपट्टीमध्ये, तर त्यांना स्विमिंगचं बी काहीतरी अलाउ केलं होतं. स्विमिंगसाठी बी ते काहीतरी हे होतं. हा बरोबर, स्विमिंगसाठी त्याला पण वेगळं हे केलं होतं की ते तटरक्षकसाठी त्यांनी ते हे केलं होतं. बरं, ज्याला पोहायला येतं त्या लोकांसाठी सांगितलं होतं. ज्याला पोहायला येईल त्या लोकांना त्यामध्ये संधी मिळाली असते. असं कंपल्सरी कंपल्सरी नाहीये, कंपल्सरी नाहीये. सर एक मला क्वेरी आहे विचारू. विचारा, काही डाऊट असेल विचारा. डॉक्युमेंट्स तर तुम्ही बोलात बघा, ड्रायव्हिंग लायसन आणि एमएसआयटी सर्टिफिकेट. एमएसआयटी कंपल्सरी लागणार आहे तुम्हाला. कंपल्सरी एमएसआयटी कंपल्सरी आहे. ते नाही घेणार सर, ते नसले तर जर एमएसआयटी नसेल तर तुम्हाला जरी पात्र होऊन सुद्धा तुम्हाला ते परमिशन नाही मिळणार. तुम्हाला ट्रेनिंगला जाण्यासाठी तुम्हाला ते लागणारच कंपल्सरी. किती दिवसाच्या आत लागतं सर ते? सर ऐका ना, पोलीस पाल्यांसाठी काय असतं का रिझर्वेशन वगैरे? पोलीस पाल्यांचा जर आई वडिलांना येऊन रिटायर असेल तर त्यांचा कोटा आहे 5% काहीतरी, मग त्यांच्यामध्ये त्यांना संधी मिळते. आणि सर समजा पोलीसचं नसेल, समजा वडील पोलीस मध्ये आहेत आणि सध्या ते म्हणजे पोलीस मध्ये आहेच आहेत, मग त्याच्यासाठी काय दुसरा कोणता कोटा नसतो का? नाही, तसं नाहीये कोटा रे, तो नाही. सर एनसीसीचे काही बेनिफिट्स आहेत का? कोण बोलतोय? कोण बोललं? युगा का? युगा बोलते. युगा, तू एनसीसी प्रामाणिकपणे करते. आर्मीसाठी त्याचा खूप मोठा फायदा आहे, पण पोलीस भरतीला एनसीसीचा काही फायदा नाही. अच्छा ठीक आहे. हा. सर एकदा भरती झाल्यावर एमएससीआयटीचं सर्टिफिकेट किती दिवसात लागतं सर? 1 वर्षाच्या आत, पण सध्या आता बहुतेक तुम्हाला नियुक्ती देताना लागणार आहे. आता तुम्हाला ते 1 वर्षाचं तुम्हाला मिळणं मुश्किल दिसतंय, लक्षात ठेवा. 2 महिन्याचा कोर्स आहे, करून घ्या कोर्स, अजून पण वेळ गेलेली नाही. 2 महिन्याचा एमएससीआयटी कोर्स करू शकता तुम्ही. 2 महिन्याचा कोर्स केलं तरी चालेल ना? काय 2 महिन्याचा कोर्स तर एमएससी जास्त आपला तरी चालेल का? तोच चालतो. आता 2 महिने झाले तोच चालतो कोर्स. एमएससीआयटी तोच झालाय, तोच कोर्स चालतो. सर एमएससीआयटी दुसरा कॅम्प्युटर कोर्स केले तरी बी चालेल? नाही, दुसरा नाही चालत. दुसरं कुठलं सर्टिफिकेट नाही चालत, एमएससीआयटी लागतो. ते फक्त सरकार मान्य लागतं, महाराष्ट्र शासनाचं. सरकार मान्य. तरच चालतं. बरोबर. सर आहेत का? सर ऐकतायत का? सर हॅलो सर. हा ऐकतोय. हा मॅडम, बघा झालं आता आमचं 6 वाजले झाले, बऱ्यापैकी त्यांना माहिती दिलेलं आहे, मार्गदर्शन. चालेल. मुलांना काही डाऊट्स आहे का? मुलं तुम्हाला काही डाऊट आहे का? क्युरी आहेत का? काही विचारायचं आहे का? सर आपली आता जी 2019 मध्ये आपण फॉर्म भरलेला आणि आता 2020 मध्ये भरती होणार होती, मग दोन्ही पण मिळून एकच भरती होणार आहे की? काहीच सांगू शकत नाही बेटा, काहीच सांगू शकत नाही. त्याचं आपण काही सांगू शकत नाही. फक्त ते आपले महाराष्ट्र शासन सरकार जे काही निर्णय घेईल तीच आपल्याकडे, आपण आपल्या मनाने काहीच सांगू शकत नाही. मॅडम थांबूया आम्ही या ठिकाणी. थांबतो आपण. चालेल. थांबू. सर आमच्या एज्युरिक हबच्या जो व्हॉट्सअप ग्रुप होता त्यामध्ये पोलीस भरतीचा, त्यामध्ये जवळजवळ 22 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं.
पण अच्छा. किती जमा आलेत काही कल्पना नाही त्यामध्ये काय. हा आणि बाहेरच्या 1 की 2च आहेत, बाकी सगळे आपल्या अकॅडमीचे आहेत. हो तेच हा मॅडम तेच. मॅडम पोलीस भरतीला कसं विद्यार्थी एवढे उत्सुक नसतात हो. भरती डिक्लेअर झाल्यानंतर खूप घाई करतात, कारण हो माझ्याकडे पण त्यावेळेला ऐन वेळेवर धावपळ करतात. आणि वेळेला येतात. नाही पण हो. आता बघा मॅडम, जवळजवळ एवढं लॉकडाऊन आहे, तर आता जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत ना, ते हम्म. कंटिन्यू लेक्चरला बसतात. ते खरे मेहनती विद्यार्थी. आता जे लेक्चरला आलेत ना, ते हो, खरे हो. मेहनती विद्यार्थी आहे. लॉकडाऊन मध्ये सुद्धा त्यांचा अभ्यास चाललाय मॅडम. ऑनलाईनला बसतात हे विद्यार्थी, नाही अभ्यास बरोबर करतात. आहे. यांचं ज्यांना फ्युचर आहे करायचं चांगलं. असेल ते सर ते बरोबर करतात. म्हणजे करतातच प्रत्येक अभ्यास. कुठल्याही पद्धतीने करतात असं आहे. येस येस ज्यांना येस. करायचं नसेल त्यांना काही ना काही कारण सांगत असतात. कारण सांगत असतात. हो, बरं, सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद, सगळ्यांनी लेक्चर आल्याबद्दल. ओके, थँक्यू थांबू सर. आपण या ठिकाणी. जय हिंद. वेलकम सर. जैन सर. सर जय हिंद सर. जय हिंद, जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद हॅलो. सर. थँक्यू सर. थँक्यू सर मॅडम. ती PDF पाठवून द्या सर. ओके ओके. लगेच पाठवतो. ओके, थँक्यू. थांबा. धन्यवाद ओके सर. जय हिंद. चालेल. हॅलो. होतो सर. तर आज आपल्या या कार्यक्रमामध्ये श्री अशोक बाबर सर यांनी येऊन आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी एज्युरिक हबच्या वतीने त्यांचं आभार मानते. आणि त्याचबरोबर ज्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग दिला आपल्या या कार्यक्रमामध्ये, सहभागी विद्यार्थ्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि आजचा आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करते. थँक्यू. जय हिंद मॅडम. जय हिंद. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम. जय हिंद.